आता देशात जे खासदार पोडापोडीचं चालू आहे ना, या पक्षातले इतके खासदार घ्या, त्या पक्षातले तितके खासदार घ्या, हे कशासाठी माहिती आहे तुम्हाला? हे सगळं डिलिमिटेशनसाठी, म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना. 2029ची निवडणूक, यांना पराभव स्पष्ट दिसतोय. आता जिंकायचं असेल तर मग हे सगळं केलं पाहिजे, मतदारसंघ वाढवले पाहिजेत, खासदार वाढवायचे. आता सध्या 500-550च्या आसपास असणारी खासदार संख्या ती त्यांना 800-850 करायची. त्याच्यासाठी म्हणून हे सगळं चालू आहे. आता हे खासदार म्हणतात आहे आम्ही हिंदुत्वासाठी चाललोय म्हणून, पण हे असं काही नाहीये. हे सगळं 2029ची तयारी म्हणून चालू आहे. यांना आपली सत्ता कायम ठेवायची आहे आणि हा सत्तेचा भस्मासूर एक एक राजकीय पक्षांना गिळत चाललाय. आप म्हणजे आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आता पुढे समाजवादी, या सगळ्या पक्षांना हा भस्मासूर गिळत जाणार आहे. पण विरोधी पक्ष काय करतोय हा नेहमी मला प्रश्न पडतो. विरोधी पक्ष म्हणजे इतके एकत्र आलेले हे गट आहेत, सगळ्यांचे पाय एकमेकात अडकलेले आहेत आणि सगळे एकमेकांना पाडण्यासाठी जीवापाड प्रयत्न करतात. विरोधकांची एकजूट होत नाहीये, हे एकत्र येत नाहीयेत, एकत्र येऊन विरोध करत नाहीयेत. तुम्ही बघा, एकटे राहुल गांधी या गोष्टींना विरोध करतात. आता लोकांना वाटेल मी काँग्रेसचा आहे, पण असं नाही. या देशात जसे सत्ताधारी महत्वाचे असतात ना, तेवढाच विरोधी पक्ष महत्वाचा असतो. विरोधी पक्षाचं काम असतं सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या प्रश्नावर बोट ठेवणं आणि लोकांचे जे प्रश्न आहेत ते सत्ताधाऱ्यांपर्यंत मांडणं. कारण जर विरोधी पक्षच राहिला नाही तर यांना जे काही करायचं असेल, जे मनाला येईल ते करतील. आणि आज तेच चाललंय देशामध्ये. देशात कोणताही कायदा जर अंमलात आणायचा असेल, अस्तित्वात आणायचा असेल, नवीन कायदा बनवायचा असेल तर विरोधी पक्षाचं मत घ्यावं लागतं. पण जर विरोधी पक्षच वाचला नाही, सगळेच तिकडे गेले तर देशात अराजक माजल, काय हाहाकार होईल. आम्ही बोलू ती पूर्व दिशा. आणि हे आजही हेच चाललंय. हे लोक आणीबाणीला विरोध करतात, पण ही अघोषित आणीबाणी आहे. हे जे चाललंय ना, हे लोकांवर थोपलं जातंय. तुम्ही बोलू नका, नाही तर तुम्ही देशद्रोही, तुम्ही देशाच्या विरोधात बोलणारे.